पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। येणाऱ्या दिवसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट सुद्धा आलेला आहे, ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता, एक लक्षात ठेवा। आणि पोलीस भरतीचे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते, तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। आणि ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। आणि नेमकी पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत पडणार आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास सध्याच्या कंडिशनला 16,000 जागा रिक्त आहे। आणि समोर जर आपण पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 20,000च्या आसपास ही वॅकन्सी या ठिकाणी होणार आहे। तर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी 2025ची पोलीस भरती या ठिकाणी झालेली आहे, जे की या ठिकाणी 16,000 जागांसाठी होती। जागा जास्त होत्या, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड 1:10च्या रेशोमध्ये त्यांनी ग्राउंडमध्ये विद्यार्थी पास केले। त्यामुळे भरपूर विद्यार्थी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडमध्ये कटलेले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। म्हणजे ज्यांचा चांगला अभ्यास होता असे सुद्धा विद्यार्थी ग्राउंडमध्ये या ठिकाणी कटलेले आहे, एक लक्षात ठेवा। काही काही विद्यार्थी 1-1 मार्काने कटले, 2-2 मार्काने कटलेले आहे। आणि काही काही विद्यार्थी फायनल मेरिट लिस्टमधून सुद्धा बाहेर झाला, म्हणजे ग्राउंडमध्ये बसले होते, पेपरमध्ये त्यांना 1-2 मार्क कमी पडले किंवा 10 मार्क कमी पडले। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी मेहनत आहे मी या ठिकाणी समजू शकतो, कारण की 1 मार्काने जरी आपण कटलो तर वर्षभराची जी मेहनत आहे हे वाया जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। म्हणजे वर्ष आपलं जे वाया चाललं जाते, एक लक्षात ठेवा। तर म्हणजे सांगायचं एवढंच की आपली जी तयारी हे आतापासून या ठिकाणी चालू ठेवा। जे काही आपलं ग्राउंड असेल त्याचबरोबर जे काही अभ्यास असेल तर ते आतापासून या ठिकाणी चालू ठेवा, कारण की ग्राउंडमध्ये जे काही इव्हेंट आहे तर ते तुम्ही आतापासून आउट ऑफ करून घ्या, कारण की हेच इव्हेंट जे आहे विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा। 1600 मीटर रनिंग आहे, गोळाफेक आहे 100 मीटर आहे पुरुष उमेदवारांना, आणि महिला उमेदवारांना 800 मीटर, 16 मीटर गोळाफेक 100 मीटर। तर हे काही इव्हेंट आहे, आपण ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले मागच्या भरतीमध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा। आणि प्रॅक्टिसमध्ये खंड पाळू नका, अभ्यासामध्ये सुद्धा खंड पाळू नका, एक लक्षात ठेवा। मी आता जर पाहिलं सध्याच्या कंडिशनला, याच्या अगोदर ज्यावेळेस 2025ची पोलीस भरतीची जेव्हा जाहिरात आली होती त्यावेळेस ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो फुल भरलेले राहतात, एक लक्षात ठेवा। ग्राउंडवर जेव्हा गेलो ना तर ग्राउंड पूर्ण फुल भरलेले राहतात, पाय टाकले जागा नेत राहतात, एक लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये। पण आताच्या कंडिशनला जर ग्राउंडवर गेलं तर जास्त विद्यार्थी दिसत नाही, मोजकेच विद्यार्थी दिसते, एक लक्षात ठेवा। खूप कमी प्रमाणात पोरं या ठिकाणी ग्राउंड करताना या ठिकाणी दिसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि SRPFमध्ये जर पाहिलं 5 किलोमीटर रनिंग आहे 25 मिनिटामध्ये, गोळाफेक आहे 25 मार्कासाठी, 100 मीटर आहे 25 मार्कासाठी। जे काही इव्हेंट आहे आपले तर ते आतापासून आउट ऑफ करून घ्या, कारण की पोलीस भरती यावर्षी निघणार आहे। तर पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे या संदर्भात अपडेट मी तुम्हाला दाखवून देतो। हे नुकताच अपडेट आलेला आहे। तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता हे पत्रक आलेलं आहे। पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक दुय्यम, निबंधक व कर सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्याबाबत। तर बघा या ठिकाणी श्री रोहित पवार कर्जत जामखेड, त्याचबरोबर डॉक्टर जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा, त्याचबरोबर शिरीष कुमार नाईक, त्याचबरोबर बघा नितीन राऊत झालं, त्याचबरोबर मनोज जामसुतकर, ठीक आहे। तर अशा आमदारांचे त्या ठिकाणी नाव दिलेले आहे। आणि त्याचबरोबर बघा यांनी काय म्हटलं आहे, राज्यात पोलीस दलात 2,21,259 मंजूर पदांपैकी सुमारे 33,000वर पदे रिक्त असून त्यात उपनिरीक्षक पदाची सुमारे 2,959 जागा, राज्य कर निरीक्षक पदाच्या 963, दुय्यम निबंधक आणि पदाच्या 40। तर बघू शकता या ठिकाणी बरेच काही पदं त्यांनी दिलेले आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं एवढं काही जागा रिक्त आहे म्हणे। आणि त्यानंतर खाली बघा माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, तर त्यांनी या ठिकाणी सांगितलं, बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, तर त्यांनी या ठिकाणी सांगितल्या पत्रकामध्ये, हे अंशतः खरे आहे। राज्यातील पोलीस दलामध्ये मंजूर पदांपैकी सुमारे 33,000वर पदे रिक्त आहेत, ही वस्तुस्थिती नाही। पोलीस दलामध्ये एकूण 2,22,261 मंजूर पदे आहेत। मंजूर पदांमधील 2,06,281 पदे भरलेले असून 15,980 पदे रिक्त आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो,
महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस, तर त्यांनी काय म्हटलं आहे, महाराष्ट्रामध्ये जे जागा रिक्त आहे 15,980 जागा रिक्त आहे सध्याच्या कंडिशनला. आणि पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक, कर सहाय्यक या संवर्गामधील रिक्त पदांचा समावेश सन 2023, 24, 25 आणि 26 मध्ये होणाऱ्या परीक्षांमध्ये करण्यात आलेला आहे. तर बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं आहे की जे पद आहे पोलीस भरतीच्या सध्याच्या कंडिशनला 15,980 जागा रिक्त आहे आणि आणखीन जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये जागा वाढणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि पोलीस आयुक्तालय सुद्धा या ठिकाणी होत आहे, म्हणजे कोल्हापूरला सुद्धा पोलीस आयुक्तालय स्थापन होत आहे, ठीक आहे. नांदेडला पण होण्याची शक्यता आहे, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सध्याच्या कंडिशनला 15,980 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे. तर याच्या अगोदर जे विद्यार्थी मिळवणं आणखीन एक अपडेट आलं होतं ते म्हणजे या ठिकाणी मुंबईच्या जागा आल्या होत्या. मुंबईच्या ज्या जागा आहेत त्या जवळपास या ठिकाणी 3,000च्या आसपास जागा आहे, एक लक्षात ठेवा. आणि आणखीन एक पत्रक याच्या अगोदर आलं होतं की पोलीस शिपाई, पोलीस चालक, त्याचबरोबर पोलीस कारागृह, SRPF रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत. तर हे सुद्धा पत्रक याच्या अगोदर आलं होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात पण याच्या अगोदर पत्रक आलं होतं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये टोटल ज्या जागा रिक्त आहे, म्हणजे किती जागा रिक्त असं एका व्यक्तीने त्या ठिकाणी 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार विचारलं होतं. त्या ठिकाणी 155 जागा शिपाईच्या आहे आणि चालकच्या ज्या जागा 18 जागा, एक लक्षात ठेवा. तर हे काही अपडेट आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांचे जे विद्यार्थी मिळवणं रिक्त जागांचे या ठिकाणी पत्रक येत आहे, एक लक्षात ठेवा. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस भरती यावर्षी निघणार आहे, जागा यावर्षी आहे. आणि मेन म्हणजे पोलीस भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे 2027चा कुंभमेळा, एक लक्षात ठेवा. ऑक्टोबर महिन्यामध्ये नाशिकमध्ये मोठा कुंभमेळा भरणार आहे आणि तो जास्त महिने चालणार आहे, म्हणजे दीर्घकाळ या ठिकाणी चालणार आहे, एक लक्षात ठेवा. त्यामुळे तिथं मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा. तर हा जो कुंभमेळा आहे 2027चा, हा जे विद्यार्थी मिळवणं 12 वर्षातून येते, एक लक्षात ठेवा. तर मोठा म्हणजे दीर्घकाळ चालणारा हा कुंभमेळा असणार आहे, मोठा कुंभमेळा यावर्षी असणार आहे. त्यामुळे पोलीस भरती जे विद्यार्थी मिळवणं निघणार आहे, जागांचा जर आपण विचार केला तर 16,000 ते 20,000च्या आसपास जागा निघणार आहे. तर कारण की सध्याच्या कंडिशनला 16,000 जागा रिक्त आहे आणि तोपर्यंत जोपर्यंत जाहिरात निघेपर्यंत तोपर्यंत आणखीन त्यामध्ये जागा वाढणार आहे, ठीक आहे. काही जे विद्यार्थी मिळवणं भरपूर काही जागा या ठिकाणी खाली राहते, एक लक्षात ठेवा. तर जवळपास 20,000च्या आसपास ही वॅकन्सी होणार आहे. तर पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मिळवणं ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या आसपास या ठिकाणी पोलीस भरती जाहिरात येण्याची पुरेपुरे दाट चान्सेस आहे. तर आतापासून आपल्याजवळ जर आपण टाईम पाहिला तर पहा या ठिकाणी ऑगस्ट महिना झालं, जुलै महिना तर गेल्यासारखा समजून धरा, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर जवळपास तुम्ही धरून चला की 5 महिने आपल्याजवळ या ठिकाणी राहिलेला आहे, एक लक्षात ठेवा. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. ही जी भरती आहे पोलीस भरतीचे विद्यार्थी मिळवणं जवळपास ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यामध्ये निघणार आहे, एक लक्षात ठेवा. त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्याससुद्धा या ठिकाणी चालू ठेवा, लक्षात ठेवा. कारण की जागा जे सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे आणि ही जी भरती आहे स्पेशल कुंभमेळ्यासाठी या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा. कारण की मोठा त्या ठिकाणी बंदोबस्त तिकडे त्या ठिकाणी लागणार आहे ह्या कारणाने, ठीक आहे. त्यामुळे आपली जी तयारी आतापासून या ठिकाणी चालू ठेवा. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत जाहिरात येण्याचे पुरेपुरे संभावना आहे. आता जे विद्यार्थी म्हणून प्रत्येक जिल्ह्याचे तुम्हाला पत्रक पाहायला भेटणार आहे, ह्या जिल्ह्यामध्ये एवढे जागा रिक्त आहे म्हणून, ठीक आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहा. आजच्या साठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.